नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज अक्षय तृतीया आहे. सर्वप्रथम तुम्हाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला अक्षय तृतीया निमित्त स्पेशल कोल्हापुरी कुसुंबा रेसिपी दाखवणार आहे. आमच्या आज अक्षय तृतीया सणाला ही रेसिपी करतात, तर चला पाहूया. मैत्रिणींनो, कुसुंबा करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर त्यासाठी गार पाणी घेतलेलं आहे 1 तांब्या, गूळ घेतलेला आहे 1 किलोभर, आणि त्यानंतर बदाम घेतलेले आहेत 10-12, काजू घेतलेले आहेत, बडेशूपच्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर बर्फ थोडासा घेतलेला आहे, खसखस घेतलेले 1 वाटी, 10-12 खारीक घेतलेलं आहे आणि 1 जायफळ घेतलेला आहे. हे सर्व मसाले आपण मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घेऊया. वाळच बारीक करून घ्यायचं आणि लागल तसं पाणी घालायचं, मग खसखस पहिल्यांदा बारीक करून घ्यायची. आपण मसाला बारीक करूपर्यंत हा गुळ आहे तो विरघळण्यासाठी ठेवायचा आहे, पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे. असा गुळ पाण्यात घालून विरघळून घ्यायचा. पाणी घालून पण बारीक केलेलं आहे. आणि आता हे आपण पेस्ट केलेले सगळं एका भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये आता हे काजू टाकूया आणि बदाम पण घालूया आणि बारीक करून घेऊया. त्यानंतर खारीक आणि जायफळ आहे ते पण या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. बडेशूप पण घालूया यामध्ये, सगळीच 1 वाटी घालूया आणि बारीक करून घेऊया. बर्फ आहे तो यात घालायचा आहे आणि आपण खसखस बदाम काजू घेतलेले आहे आणि त्याची बारीक पेस्ट केलेली आहे ती आता पातेल्यात ओतून घ्यायची. थोडस पाणी पण घालूया आणि ओतून घेऊया. आता केलेल्या बडेशूप आणि खारीक जायफळची पेस्ट केलेले ती यात काढून घेऊया. त्यानंतर यात थोडस पाणी घालूया आणि ते पण काढून घेऊया. आता ही केलेली पेस्ट आपण पातेल्याला कापड लावायचं आणि गाळून घ्यायची आहे. बडेशूप, खारीक आणि जायफळ हे तिन्ही मिळून बारीक केलेले आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेले आहे आणि पातळच घेतलेले आहे. आणि आता आपण पातेल्याला असं जाळीचं कापड लावायचं गाळण्यासाठी आणि हा केलेला मसाल्याचा रस आहे तो गाळून घ्यायचा आहे. सगळे पाणी आहे ते खाली जाते आणि हा राहिलेला चोथ आहे तो पण आपण परत फिरवून घ्यायचा. होता तो पण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे आणि असा पातळ केलेला आहे तो पण गाळून घ्यायचा. आता गुळ पण विरघळलेला आहे आणि गुळाचं पाणी पण आपण गाळून घ्यायचंय. मैत्रिणींनो, कुसुंबाची रेसिपी कशी काय वाटली? आवडली ना? तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.